students, in last lecture we have started the new topic, that is animal husbandry, and from animal husbandry we have completed some introductory part, and important point we have started, that is breeding of animal breeding. And there are two basic types of animal breeding. First is inbreeding and second is outbreeding. इनब्रीडिंग म्हणजे काय त्याची माहिती आपण लास्ट लेक्चरला घेतलेली आहे, आणि राहिलेल्या ज्या मेथड्स आहेत ॲनिमल ब्रीडिंगमधल्या त्याची आज आपण या लेक्चरला माहिती घेणार आहे. सो सेकंड मेथड ऑफ ॲनिमल ब्रीडिंग हियर वी हॅव टू स्टडी इन दिस लेक्चर, दॅट इज आउटब्रीडिंग. ॲज वी हॅव सीन वेन वी हॅव डन inbreeding continuously after generation, then the inbreeding depression is observed in animals, and to overcome the inbreeding depression, this method, that outbreeding, we have to use, and how this method is used, that we have to study in this lecture. So outbreeding is a type of breeding which is done during hybridization. म्हणजे दोन वेगवेगळे ऑर्गॅनिझम, दोन वेगवेगळे ब्रीड्स एकत्र आणून त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्सपेरिमेंट बनवून आणायचं आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडायझेशन टेक्निक विच इज यूज्ड ऑलमोस्ट इन प्लांट्स, बट इट इज ऑल्सो यूज्ड इन द ॲनिमल्स, अँड दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ आउटब्रीडिंग. बाय ब्रीडिंग टू अनरिलेटेड ॲनिमल्स आउटब्रीडिंग इज अचीव्ड. ही सगळ्यात महत्त्वाची लाईन आहे या पॉईंटमधली, की आउटब्रीडिंग हे कशामुळे केलं जाते तर मेटिंग ऑफ टू अनरिलेटेड ॲनिमल्स. ब्रीडिंग ऑफ टू अनरिलेटेड ॲनिमल्स, दोन अशा ॲनिमल्समध्ये आपल्याला ब्रीडिंग घडवून आणायचे की त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. इन ब्रीडिंगमध्ये आपण बघितलं होतं की रिलेटेड ॲनिमल्समध्ये काय करायचं आहे, मेटिंग घडवून आणायचं आहे. हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं. आउटब्रीडिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्रीडिंग बिटवीन टू अनरिलेटेड ॲनिमल्स. हे पॉईंट इथं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. Then it is three subtypes. It is showing three subtypes. तीन वेगवेगळ्या प्रकारे हे करता येतं. First is outcrossing, second is cross breeding, and third is interspecific hybridization. One by one we have to see how these methods are used. So first method here is the outcrossing. थोडंसं शब्द एकसारखे वाटतील आपल्याला ऐकताना, परंतु मेथड्स वेगवेगळे आहेत, त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता आउटक्रॉसिंग ही फर्स्ट मेथड आहे आउटब्रीडिंगची, की ज्याच्यामध्ये इट इज अ मेथड ऑफ ब्रीडिंग इन विच मेटिंग ऑफ ॲनिमल्स बिटवीन द मेंबर्स ऑफ द सेम ब्रीड बट नो कॉमन ॲन्सेस्टर्स ऑन आयदर साइड ऑफ द मेटिंग पार्टनर्स अप टू 4 to 6 जनरेशन्स. बघा इथे डेफिनेशन काय म्हणलेलं आहे, एकाच ब्रीडमध्ये, जसं ब्रीड म्हणजे काल तुम्हाला सांगितलं होतं की बफेलो, म्हैशींच्यामध्ये आपण बघितलं तर जाफराबादी, म्हैसाणा, मुरा अशा अनेक 3 जाती आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी समजा जाफराबादी ही ब्रीड आपण घेतली, आणि त्या जाफराबादी ब्रीडमध्ये कॉमन ॲन्सेस्टर असणाऱ्या ऑर्गॅनिझमला जर आपण मेटिंग करून आणलं तर त्याला म्हटलं जातं इनब्रीडिंग, जी आपण लास्ट लेक्चरला टेक्निक बघितलेली आहे. आता इथं काय करायचं आहे, एकाच ब्रीडमधले ऑर्गॅनिझम पण they have no common ancestor from last 4 to 6 जनरेशन, अशा ऑर्गॅनिझममध्ये ब्रीडिंग घडवून आणलं तर त्याला काय म्हटलं जातं, आउट ब्रीडिंग म्हटलं जातं. बघा आणि इथं डेफिनेशन काय आहे, ब्रीडिंग इन विच मेटिंग ऑफ ॲनिमल्स बिटवीन द मेंबर्स ऑफ सेम ब्रीड, मेंबर्स ऑफ द सेम ब्रीड आर मेटेड बट नो कॉमन ॲन्सेस्टर ऑन द आयदर साइड ऑफ द मेटिंग पार्टनर. म्हणजे जे तुम्ही मेटिंग पार्टनर मेल आणि फिमेल ॲनिमल सिलेक्ट करणार आहात त्या मेटिंग पार्टनरचे ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज आपण म्हणणार आहे, ते पूर्वज एकसारखे असले नाही पाहिजे. अशा दोन ऑर्गॅनिझममध्ये, एकाच ब्रीडमधल्या दोन ऑर्गॅनिझममध्ये जर आपण मेटिंग घडवून आणलं तर त्याला काय म्हणलं जातं, आउटक्रॉसिंग म्हणलं जातं. लक्षात येते का बघा आउटक्रॉसिंग म्हणजे काय. सो द प्रोजेनी ऑब्टेन्ड फ्रॉम सच मेटिंग इज कॉल्ड ॲज अन आउटक्रॉस. या मेटिंगमधनं जी प्रोजेनी तुम्हाला मिळणार आहे त्या प्रोजेनीला तुम्ही काय म्हणू शकता, इथं आउटक्रॉस असं म्हणू शकता. ओके, इट इज द बेस्ट ब्रीडिंग मेथड फॉर ॲनिमल्स विच आर बिलो ॲव्हरेज इन मिल्क प्रोडक्टिव्हिटी अँड ग्रोथ रेट. कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये हे घडवून आणू शकतो, ज्या ऑर्गॅनिझममध्ये मिल्क यील्डिंग कमी आहे, दूध उत्पादन कमी आहे, किंवा ग्रोथ रेट त्यांचा कमी आहे, प्रॉपर एज वाढत नाही आहे, त्यांची प्रॉपर ग्रोथ आपल्याला त्या
अशा ऑर्गॅनिझममध्ये मिल्कचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा ग्रोथ रेट वाढवण्यासाठी आपण या मेथडचा वापर करू शकतो. आउटक्रॉसिंग हेल्प्स टू ओव्हरकम इनब्रीडिंग डिप्रेशन. ॲज वी हॅव सीन, टू ओव्हरकम इनब्रीडिंग डिप्रेशन दिस मेथड इज व्हेरी मच युजफुल, दॅट इज आउटक्रॉसिंग. ही फर्स्ट मेथड आहे ज्याला आपण आउटक्रॉसिंग असं म्हणलेलं आहे. आउटब्रीडिंगमध्ये फर्स्ट मेथड. ओके, नाव सेकंड मेथड हिअर इट इज द क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग मग अशी बघितलं आउट क्रॉसिंग होतं, हे क्रॉस ब्रीडिंग आहे. इट इज मेटिंग बिटवीन ॲनिमल्स ऑफ डिफरंट ब्रीड्स. डिफरंट ब्रीड्समधल्या ॲनिमल्समध्ये काय करायचं, मेटिंग घडवून आणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बफेलोमध्ये घेतलं तर जाफराबादी आणि म्हैसाण या दोन ब्रीडमध्ये जर आपण मेटिंग घडवून आणलं तर त्याला काय म्हणणार आहे, आपण क्रॉस ब्रीडिंग म्हणणार आहे. ओके, सो सुपेरियर मेल्स ऑफ वन ब्रीड आर मेटेड विथ द सुपेरियर फिमेल्स ऑफ द अनदर ब्रीड. एका ब्रीडचा सुपेरियर मेल सिलेक्ट करायचा, दुसऱ्या ब्रीडची सुपेरियर फिमेल सिलेक्ट करायची आणि त्यांच्यामध्ये काय करायचे, ब्रीडिंग घडवून आणायचं आहे. ड्यू टू क्रॉस ब्रीडिंग द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ टू डिफरंट ब्रीड्स आर कंबाईन्ड. त्याच्यामुळे काय होईल, टू डिफरंट ब्रीड्स विच आर हॅव्हिंग सम स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर दे आर कंबाईन्ड इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे दोन वेगवेगळ्या ब्रीडमध्ये जे चांगले कॅरेक्टरिस्टिक्स असतील, जे डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स असतील, जे आपल्याला हवे आहेत ते एकत्र येतील त्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बघायला मिळतील. ओके, द प्रोजेनी इज हायब्रिड अँड इट मे बी युज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन. जी काही प्रोजेनी इथं तयार होणार आहे त्याला आपण इथं हायब्रिड म्हणणार आहे, कारण ती प्युअर असणार नाही. कारण एक ब्रीड घेतलेला आहे आणि दुसरा वेगळा ब्रीड घेतलेला आहे, दोन ब्रीडचे कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र आपल्याला कॉमन त्या प्रोजेनीमध्ये बघायला मिळणार आहे. सो दॅट प्रोजेनी इज कॉल्ड ॲज अ हायब्रिड अँड इट इज युजफुल फॉर द कमर्शियल प्रोडक्शन. व्यावसायिकदृष्ट्या काही प्रोडक्शन घडवून आणण्याच्या दृष्ट्या आपल्याला ही प्रोजेनी युजफुल असलेली बघायला मिळते. याचं एक्झाम्पल आपण बघणार आहे. These hybrids are subjected to inbreeding and selected to produce stable superior breeds than the existing breeds. आणि नंतर तुम्ही काय करू शकताय, त्या हायब्रिडमध्ये नंतर इनब्रीडिंग घडवून आणायचं. म्हणजे जे हायब्रिड तयार होतील ॲनिमल्स त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग घडवून आणून मग सुपेरियर ॲनिमल्स आपल्याला काय करता येतील, तिथं तयार करता येतील आणि स्टेबल एक ब्रीड आपल्याला नवीन स्टेबल ब्रीड तिथं तयार झालेला बघायला मिळेल. या मेथडने आपण ते करू शकतो. एक्झाम्पल इथे लक्षात ठेवायचं आहे, हिसरडेल. हिसरडेल अ न्यू ब्रीड ऑफ शिप डेव्हलप्ड इन पंजाब बाय क्रॉसिंग बिकानेरी एव्स अँड मरिनो रॅम्स. पंजाबमध्ये शिप म्हणजे आपण काय म्हणतो, मेंढीची एक नवीन ब्रीड तयार केलेली आहे. त्या ब्रीडचं नाव आहे हिसरडेल. हिसरडेल इट इज ए न्यू ब्रीड ऑफ शिप विच इज डेव्हलप्ड इन पंजाब by crossing two different breeds, that is merino rams and bikaneri ewes. ही एक ब्रीड आहे आणि ती एक ब्रीड आहे. जसं मग अशी तुम्हाला सांगितलं बफेलोमध्ये जाफराबादी आणि म्हैसाण अशा दोन ब्रीडचे एकत्रीकरण करून आपण नवीन ब्रीड तयार करू शकतो. इथं ॲक्च्युली तयार केलेलं एक्झाम्पल दिलेलं आहे. हिसरडेल नावाची मेंढीची नवीन जात आहे की जी या दोन जातींच्या एकत्रीकरणामधून काय झालेली आहे, तयार झालेली आहे. बिकानेरी एव्स आणि मरिनो रॅम्स पंजाबमध्ये ह्या दोन ब्रीडचं एकत्रीकरण करून हायब्रिडायझेशन घडवून आणून ही नवीन व्हरायटी तयार केलेली आहे, नवीन ब्रीड तयार केलेलं आहे, त्याला हिसरडेल म्हणलं जातं. हे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला इथं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. सो दिस मेथड वेअर टू डिफरंट ब्रीड्स आर क्रॉस्ड विथ इच अदर इट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस ब्रीडिंग. ही पहिली मेथड आपण काय बघितली, आउट क्रॉसिंग बघितली. आउट क्रॉसिंग म्हणजे एकाच ब्रीडमधले पण नो कॉमन ॲन्सेस्टर असणारे दोन ॲनिमल आपण काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे आणि त्यांच्यामध्ये ब्रीडिंग घडवून आणणार आहे, तर त्याला आउट क्रॉसिंग म्हणलं जातं. आणि याला आपण काय म्हणलेलं आहे, क्रॉस ब्रीडिंग म्हणलेलं आहे. दोन्हीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, परंतु व्यवस्थित माहिती जर बघितली तर तुम्हाला दोन्हीमधला फरक लक्षात येईल. एकाच ब्रीडमध्ये पण दोन अनरिलेटेड ॲनिमलमध्ये जर मेटिंग घडवून आणलं तर त्याला आउट क्रॉसिंग म्हणायचं आणि दोन वेगवेगळ्या ब्रीडमध्ये क्रॉसिंग घडवून आणलं तर त्याला क्रॉस ब्रीडिंग म्हणायचं. ओके, थर्ड आहे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन इट इज द ब्रीडिंग ऑफ मेल अँड फिमेल ॲनिमल्स ऑफ टू डिफरंट रिलेटेड स्पेसीज. दोन वेगवेगळ्या स्पेसीजमधल्या ॲनिमलमध्ये काय करायचं आहे, ब्रीडिंग घडवून आणायचं. फक्त त्या दोन स्पेसीज ह्या रिलेटेड असल्या पाहिजे.
रिलेटेड म्हणजे एकाच ग्रुपमधले असल्या पाहिजेत, तर त्याला रिलेटेड स्पेसीज आपण म्हणणार आहे. अशा पद्धतीनं ब्रीडिंग ऑफ मेल अँड फिमेल ॲनिमल्स ऑफ टू डिफरंट रिलेटेड स्पेसीज इट इज कॉल्ड एज अ इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. दोन रिलेटेड वेगवेगळ्या परंतु रिलेटेड स्पेसीजमधल्या ऑर्गॅनिझममध्ये ब्रीडिंग घडवून आणायचं आहे. समटाईम्स द रिझल्ट आर नॉट ऑब्टेन्ड बाय इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. जे सर्वच वेळेला हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होईल आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशनमुळे नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल असं नाही. काही वेळेला तो अनसक्सेसफुल सुद्धा होऊ शकतो. इन फ्यू केसेस द प्रोजेनी हॅज अ डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. काहीच केसेसमध्ये आपल्याला जी प्रोजेनी तयार होणार आहे, जे नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहिजे असणारे आलेले बघायला मिळतील. अदरवाईज बऱ्याच वेळेला एक्सपेरिमेंट फेल होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त असते. त्यामुळे एक्सपेरिमेंट करून मग ठरवावं लागतं की याच्यामध्ये हायब्रिडायझेशन होऊ शकतं का नाही. सच डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आर फॉर इन्क्रीजिंग इकॉनॉमिक व्हॅल्यू. आणि जर काही डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आले त्याच्यामध्ये तर त्याचा इकॉनॉमिक व्हॅल्यूसाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो. एक्झाम्पल आहे इथं म्यूल. म्यूल हे हॉर्स आणि डॉंकी या दोन रिलेटेड स्पेसीजमध्ये आपल्याला एकत्र करून आलेलं बघायला मिळतं. सो हिअर एक्झाम्पल म्यूल इट इज प्रोड्युस्ड बाय क्रॉसिंग फिमेल हॉर्स अँड मेल डॉंकी. आता घोडा आणि गाढव हे एकाच जीनसमधले आहेत, फक्त स्पेसीज वेगळ्या आहेत. कारण बऱ्यापैकी कॅरेक्टरिस्टिक बघितले तुम्ही घोडा आणि गाढव तर दे आर हॅव्हिंग सम कॅरेक्टरिस्टिक सेम अँड देअरफॉर दे आर हॅव्हिंग सेम जीनस बट डिफरंट स्पेसीज. अँड इन दीज डिफरंट स्पेसीज बट दे आर रिलेटेड अँड देअरफॉर these are used for this experiment crossing female horse आणि मेल डॉंकी यांच्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेला हा ऑर्गॅनिझम आहे, त्याला म्यूल म्हटलं जातं. म्हणजे यातले काही कॅरेक्टरिस्टिक डॉंकीचे आणि काही कॅरेक्टरिस्टिक हॉर्सचे असे तयार झालेले बघायला मिळतात. आणि मग ह्या डॉंकीचा वापर माल वाहून नेण्यासाठी, जसं गाढवाचा उपयोग आपण करतो माल वाहतूक करण्यासाठी, तशा टाईपमध्ये माल वाहतूक करण्यासाठी ह्या म्यूलचा वापर केला जाऊ शकतो. कारण घोडा जर बघितला तर तो चपळ असतो, म्हणजे खूप जोरात पळतो, रनिंग त्याची स्पीड जास्त असते. गाढवाची कमी असते, पण काम करण्याची क्षमता गाढवामध्ये जास्त आहे, घोड्यामध्ये नसते. अशा दोन्हीची कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र आपल्याला ह्या म्यूलमध्ये आलेल्या बघायला मिळतात. आणखीन एक आपण इथं बघू शकतो. तर इथं हॉर्स फिमेल घेतलेली आहे आणि मेल डॉंकी घेतलेला आहे आणि या दोन्हींच्या कॅरेक्टरिस्टिक्सपासून इथं म्यूल हा ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. याला म्हटलं जातं इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटचा वापर करून इथं हा ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. असे बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत. आपल्याला फक्त एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचं आहे की म्यूल हे फिमेल हॉर्स आणि मेल डॉंकी यांच्या क्रॉस ब्रीडिंगमध्ये तयार झालेलं एक्झाम्पल आपल्याला इथं सांगायचं आहे. ओके, सो ही तिसरी मेथड आहे. सेकंड मेथड आपण आउट ब्रीडिंग बघत होतो आणि त्या आउट ब्रीडिंगमध्ये ह्या 3 सबटाईप्स आपण बघितले. आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. बघा तिन्ही मेथड समजले का. आउट क्रॉसिंग म्हणजे एकाच ब्रीडमध्ये पण अनरिलेटेड स्पेसीजमध्ये काय करायचं आहे, अनरिलेटेड ॲनिमलमध्ये क्रॉसिंग घडवून आणायचं आहे. क्रॉस ब्रीडिंगमध्ये काय बघितलं, 2 डिफरंट ब्रीडमध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट घडवून आणायचं आहे. आणि तिसऱ्यामध्ये आपण 2 डिफरंट अनरिलेटेड स्पेसीजमध्ये आपल्याला ब्रीडिंग घडवून आणायचं आहे. असे 3 सबटाईप्स आपण बघितले. नेक्स्ट मेथड आपण इथं बघणार आहे आर्टिफिशियल इन्समायनेशन. आर्टिफिशियल इन्समायनेशन ही टर्म आपण आपल्या ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा बघितलेली आहे. तर इथं ॲनिमलच्या बाबतीमध्ये ही बघणार आहे. आर्टिफिशियल इन्समायनेशन इन दिस टेक्निक इट इज युज्ड फॉर कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स. म्हणजे आपल्याला जर कंट्रोल्ड ब्रीडिंग करायचं असेल, कंट्रोल्ड हायब्रिडायझेशन घडवून आणायचं असेल तर ही मेथड तिथं वापरली जाते. काय केली जाते या मेथडमध्ये बघा. Semen from selected superior males are collected and injected into the genital tract of the female immediately or frozen and used later on. जिथं काय केलं जातं, जो मेल ॲनिमल सुपेरियर आहे, जो आपल्याला एक्सपेरिमेंटसाठी वापरायचा आहे, त्या मेल ॲनिमलमधला सिमेन जो आहे, सिमेन म्हणजे आपल्याला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेला जे फ्लूइड तयार होते ज्याच्यामध्ये स्पर्म्स असतात आणि बाकीचे सगळे ॲक्सेसरी सेक्स ग्लँडचे फ्लूइड असतात, असे जे सिमेन आहे ते सिमेन कलेक्ट करायचं आहे. आणि कलेक्ट केल्यानंतर इमिजिएटली फिमेल जेनेटल ट्रॅक्ट म्हणजे फिमेल ॲनिमल जो असेल
त्या फिमेल ॲनिमलच्या फिमेल जेनेटल ट्रॅक्टमध्ये ते लगेच सिमेन काय करायचं आहे, इनेक्युलेट करायचं आहे किंवा मग ते फ्रोझन कंडिशनमध्ये ठेवायचं आणि ते नंतर वापरू शकतो आपण फ्रोझन कंडिशनमध्ये ठेवलेलं. अशा 2 मेथड्स इथं वापरू शकतो. Semen is frozen condition, remains alive for long duration and it is easy for transport. म्हणजे काही वेळेला ॲनिमल दुसऱ्या गावामध्ये असेल, मेल ॲनिमल किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल, दुसऱ्या राज्यामध्ये असेल, तर त्या ॲनिमलचा सिमेन इकडं आपल्याला आणायचा असेल तर तो फ्रोझन कंडिशनमध्ये ठेवला तर तो जास्त काळ राहू शकतो जिवंत आणि इझिली आपण तो ट्रान्सपोर्ट करून आणू शकतो आणि मग इकडच्या ॲनिमलमध्ये फिमेल ॲनिमलमध्ये तो ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. अँड आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही इझी प्रोसेस आहे अँड इट इज हेल्पफुल टू ओव्हरकम सेव्हरल प्रॉब्लेम्स ऑफ नॉर्मल मेटिंग. काही वेळेला ॲनिमलमध्ये नॉर्मल मेटिंग पॉसिबल असत नाही. बऱ्याचशा अडचणी येतात नॉर्मल मेटिंगमध्ये आणि त्यामुळं पाहिजे ते 2 ॲनिमलमधलं मेटिंग न झाल्यामुळं आपल्याला डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक फीचर असणारा प्रोजेनी मिळू शकत नाही आणि ते अवॉइड करण्यासाठी आपण आर्टिफिशियली जर सिमेन इनॅक्युरेट केलं फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये तर मेटिंग करण्याचा प्रश्नच येणार नाही आणि म्हणून ही मेथड वापरली जाते ज्याला आपण म्हणलेले आहे आर्टिफिशियल इनसेमिनेशन टेक्निक. सो हिअर दिस आर्टिफिशियल सेमिनेशन इट इज व्हेरी इझी अँड इट इज हेल्पफुल टू ओव्हरकम दी प्रॉब्लेम्स ऑफ नॉर्मल मेटिंग. नॉर्मल मेटिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते ओव्हरकम करण्यासाठी आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशनची टेक्निक काय करू शकतो, वापरू शकतो. अशी ही तिसरी मेथड आहे की जी आपण ब्रीडिंग एक्सपेरिमेंटमध्ये वापरू शकतो. आणि लास्ट चौथी मेथड जी आहे ज्याला म्हणलेलं आहे मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर MOET. इथं फुल फॉर्म आणि लॉंग फॉर्म दोन्हीही लक्षात, शॉर्ट फॉर्म दोन्हीही लक्षात ठेवायचं आहे. मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर MOET असे 4 शब्द आहेत. इथं शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे बघा. मल्टिपल ओव्ह्युलेशन घडवून आणायचं आहे. मल्टिपल ओव्ह्युलेशन घडवून आणायचं आहे म्हणजे एका वेळेला अनेक ओव्ह्यूल्स तयार होतील, अनेक एग्स तयार होतील, ओव्हम तयार होतील आणि मग एम्ब्रिओ तयार करायचं आणि एम्ब्रिओ नंतर ट्रान्सफर करायचं. अशी ही मेथड आहे. काय वापरलं जातं बघा इथं. दिस टेक्निक इट इज युज्ड टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ सक्सेसफुल प्रोडक्शन ऑफ हायब्रिड्स. आपल्याला हायब्रिड ऑर्गॅनिझम भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तयार करायचे असतील तर आपण तिथं काय करू शकतो, ही मेथड वापरू शकतो. त्याला मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणलेलं आहे. इन दिस टेक्निक काऊ इज ॲडमिनिस्ट्रेटेड विथ अ हॉर्मोन दॅट इज FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. असं आपल्याला माहिती आहे की ओव्ह्युलेशनसाठी लागणारा हॉर्मोन कुठला आहे. फिमेल बॉडीमध्ये आपण बघितलेलं आहे की FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ज्यावेळेला रिलीज होतो अँटीरियर पिट्युटरी ग्लँडमधून त्यावेळेला प्रायमर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकलमध्ये हळूहळू होत जातं. त्याच पद्धतीने जी आता इथं गाईचं एक्झाम्पल घेतलेलं आहे की जी गाय तुम्हाला वापरायची आहे त्या गाईला काय करायचं आहे, अगोदर एक इंजेक्शन द्यायचं आहे हॉर्मोनचं, FSH हॉर्मोनचं इंजेक्शन द्यायचं आहे आणि इंजेक्शन दिल्यामुळे काय होईल, FSH इंड्युसेस फॉलिक्युलर मॅच्युरेशन अँड सुपर ओव्ह्युलेशन इज ब्रॉट अबाउट. एका वेळेला एकच पिलू जन्माला येतं, एकच वासरू जन्माला येतं आपल्याला गाईमध्ये माहिती आहे. पण इथं काय करायचं आहे, आपल्याला जास्तीचा डोस द्यायचा आहे FSHचा. त्यामुळे एका वेळेला 6 ते 8 अंडी मॅच्युअर होतील. इथं बघा इथं इन ईच सायकल 6 to 8 मॅच्युअर एग्स आर फॉर्मड सायमल्टेनियसली ड्यू टू दी इंजेक्शन ऑफ दिस FSH. Super ovulation is taking place in the ovary of this cow and simultaneously 6 to 8 eggs are developed. जे 6 ते 8 इथं एग्स काय होतील, तयार होतील, ओव्हम तयार होतील. And then the cow is either mated with a superior male or it is artificially inseminated. ज्यावेळेला ते एग्स तयार होतील, ओव्हम तयार होतील त्यावेळेला त्या गाईचं काय करायचं आहे, सुपेरियर मेल बरोबर मेटिंग घडवून आणायचं किंवा आर्टिफिशियली इन्सेमिनेशन ही टेक्निक वापरून त्या फिमेल काऊमध्ये काय करायचं आहे, काऊच्या बॉडीमध्ये ते सिमेन जे आहे सुपेरियर मेलचं ते सोडायचं आहे. अशा दोन्ही मेथडने आपण हे एग्स काय करणार आहे, फर्टिलाइज करून घेणार आहे. देन दी ब्लास्टोसिस्ट ॲट 8 to 32 सेल्ड स्टेज आर रिकवर्ड अँड देन ट्रान्सफर्ड टू दी सरोगेट मदर्स. मग ती जी काऊ तुम्ही निवडलेली आहे त्या काऊमध्ये किती गर्भ तयार होतील, 6 ते 8 गर्भ तयार होतील. त्याची वाढ कुठेपर्यंत घडवून आणायची आहे,
8 सेलपासून 32 सेलपर्यंत, म्हणजे ब्लास्टोसिस्टच्या डेव्हलपमेंटल स्टेजपर्यंत. आणि मग नंतर ते ब्लास्टोसिस्टची तयार झालेले एम्ब्रिओ आहे, ते एम्ब्रिओ त्या काऊच्या बॉडीमधून काढून घ्यायचे आणि दुसऱ्या 6 किंवा 8 गायी वेगळ्या तिथं सिलेक्ट केलेल्या असतील, ज्या फक्त त्या बाळाला वाढवण्याचं काम करतील, त्या वासरूला वाढवण्याचं काम करतील. त्यांच्या बॉडीमध्ये काय करायचे आहेत, एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचे आहे. म्हणजे इथं ती काऊ आणि जो तुम्ही सुपेरियर मेल सिलेक्ट केलेला आहे यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळतील. फक्त गर्भाशय वाढवण्यासाठी आपण दुसऱ्या गायीचं इथं काय करणार आहे, वापर करणार आहे. त्याला सरोगेट मदर म्हणलं जाते. ही टर्म आपण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये बघितलेली आहे. ओके, सो द जेनेटिक मदर इज अगेन सब्जेक्टेड टू अनदर राऊंड ऑफ ओव्युलेशन और सुपर ओव्युलेशन. आणि मग ती जी काऊ तुम्ही ओव्युलेशनसाठी वापरलेली आहे तिचा काही कालावधी झाल्यानंतर पुन्हा त्याच गायीमध्ये आपल्याला सुपर ओव्युलेशन घडवून आणायचं आहे. आणि अशा पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक असणारे नवीन हायब्रिड ऑर्गॅनिझम आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. त्या टेक्निकला इथं मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणलेलं आहे. सो दिस टेक्निक इज यूज्ड फॉर कॅटल, शीप, रॅबिट, बफेलोज एक्सेट्रा. जे लाईव्हस्टॉक ॲनिमल्स आहेत, ती सुरुवातीला आपण बघितलेली आहे पहिल्या लेक्चरमध्ये, त्या लाईव्हस्टॉक ॲनिमलमध्ये सुपेरियर क्वालिटीचे ॲनिमल्स आपल्याला तयार करण्यासाठी आपण ही मेथड वापरू शकतो. कारण इथं कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सुपेरियर क्वालिटीचे ॲनिमल्स काय होऊ शकतात, आपल्याला तयार करता येऊ शकतात ह्या टेक्निकनं. सो दिस MOET इज यूज्ड टू प्रोड्यूस हाय मिल्क यील्डिंग ब्रीड्स ऑफ फिमेल अँड हाय क्वालिटी मीट यील्डिंग बुल्स विथ लीन मीट विथ लेस लिपिड्स. इथं जे गाईचं वासरू, म्हणजे जी गाईचं वासरू असेल ती जर फिमेल असेल तर मिल्क यील्डिंगसाठी आपल्याला ती क्वालिटी वाढवायची आहे. आणि जर ते मेल ॲनिमल असेल, म्हणजे बुल तयार होणार आहे, बैल तयार होणार आहे, तर त्याचं जे मीठ आहे, जे मटण खाण्यासाठी वापरलं जातं, ते चांगल्या क्वालिटीचं तयार होण्यासाठी इथं हे ब्रीडिंग घडवून आणलं जातं. किंवा मग शीपच्या बाबतीमध्ये, गोटच्या बाबतीमध्ये, म्हणजे शेळी असेल, बोकड असेल, कोंबडी असेल, अशा अनेक व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझममध्ये त्यांच्यामधले कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला सुपेरियर घडवून आणण्यासाठी चांगल्यातले चांगले मेल आणि फिमेल ॲनिमल आधी सिलेक्ट करायचे. आणि सिलेक्ट केल्यानंतर ही जी मेथड इथं वापरलेली आहे, मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर MOET, ही टेक्निक वापरून आपण चांगल्यातले चांगले ॲनिमल कमीत कमी वेळामध्ये काय करू शकतो, तयार करू शकतो. अशी ही चौथी मेथड आहे, ज्याला आपण इथं MOET म्हणलेलं आहे. So here in this way the different animal breeding techniques we have completed. First is inbreeding, second is outbreeding, third is artificial insemination and fourth is multiple ovulation embryo transfer. Inbreeding म्हणजे काय आपण बघितलं होतं, एकाच ब्रीडमधले कॉमन ॲन्सेस्टर असणाऱ्या 2 ऑर्गॅनिझममध्ये मेटिंग घडवून आणणे, त्याला आपण इनब्रीडिंग म्हणलेलं आहे. इनब्रीडिंगमुळं सुपेरियर क्वालिटीचे ऑर्गॅनिझम तयार होतात आणि आपण म्हणलेलं होमोझायगोसिटी वाढली जाते आणि प्युअर लाईन फॉर्म त्या ऑर्गॅनिझमचं आपल्याला मिळत असतं. पण कंटिन्युअस इनब्रीडिंग केल्यामुळे इनब्रीडिंग डिप्रेशन होऊ शकतो आणि त्याला ओव्हरकम करण्यासाठी काय बघितली, दुसरी मेथड आपण आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंगमध्ये पुन्हा 3 सबटाइप्स बघितले आपण, आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. त्यामध्ये आउट क्रॉसिंगमध्ये एकाच ब्रीडमध्ये परंतु 2 कॉमन ॲन्सेस्टर नसणारे 2 ऑर्गॅनिझम क्रॉस करायचे आहे. ही पहिली मेथड झाली आउट क्रॉसिंग. सेकंड क्रॉस ब्रीडिंगमध्ये आपण बघितलं की 2 वेगवेगळ्या ब्रीडमध्ये क्रॉसिंग घडवून आणायचं आहे. त्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं, हिसरडेल नावाचं शीप, एक मेंढी तयार केलेली आहे पंजाबमध्ये, बिकानेरी एव्ज आणि मरिनो रॅम्स या 2 ऑर्गॅनिझमच्या मेटिंगपासून. आणि तिसरं आपण बघितलं इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन, ज्याच्यामध्ये फिमेल हॉर्स आणि मेल डॉंकी यांच्या कॉम्बिनेशनपासून म्यूल तयार केलेलं आहे. हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत आउट ब्रीडिंगमध्ये. आणि त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय आपण बघितलं. आणि लास्ट टेक्निक आपण MOET बघितली, त्याच्यामध्ये काऊला काय केलं जातं, जी गाय आहे तिला FSHचं इंजेक्शन दिलं जातं, सुपर ओव्युलेशन घडवून आणलं जातं, 6 ते 8 एम्ब्रिओज एका वेळेला तयार केले जातात आणि मग ते वेगवेगळ्या गायींच्यामध्ये काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. सो बाय युझिंग दिस 4 मेथड्स, इनब्रीडिंग, आउटब्रीडिंग, artificial insemination and MOET, the different superior qualitative animals are produced and these are used in this animal husbandry or animal science. The different fields
from this animal husbandry that we have to study from next lectures. So in this today's lecture we have completed the important point from this chapter on which the exams, NEET exam, different questions are asked and those questions we have to discuss in the next lecture. त्याच्यावरती बरेचसे प्रश्न या टॉपिकमध्ये या पॉईंटवरती विचारले जातात, म्हणून मी तुम्हाला परत एकदा रिपीट करून सांगितलेलं आहे. तर याच्यावरची काही प्रश्न नीटला आलेले आणि कशा पद्धतीचे येऊ शकतात असे 10-12 प्रश्न आहेत याच पॉईंटवरचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि मग पुढचा पॉईंट जो असेल या टॉपिकमधला तो आपण घेणार आहे. तोपर्यंत अभ्यास करा. काही शंका असेल तर व्हॉट्सअपला सेंड करा. थँक्यू.